तर व्यायामशाळांच्या निधी वितरणात मुंबई पालिका अधिकाऱ्यांचा भ्रष्टाचार आहे। गेल्या वर्षी उपमुख्यमंत्री आणि मुंबईचे पालकमंत्री एकनाथ शिंदेंच्या सूचनेनुसार हा निधी वितरित करण्यात आला होता। फक्त कुलाबा येथे जवळपास 16 मंडळांना हा निधी दिल्याची माहिती आरटीआय मधून समोर आली आहे। आरटीआय कार्यकर्ते संजय गुरव ही माहिती त्यांनी काढली आहे। तर हा निधी वितरित करत असताना पालिका अधिकाऱ्यांनी भ्रष्टाचार केल्याचा आरोप त्यांच्याकडून करण्यात आला आहे। नोव्हेंबर 2025 मध्ये प्रत्येक व्यायामशाळेला 22,21,000 एवढा निधी वितरित करण्यात आला। मात्र त्या व्यायामशाळेमध्ये सामान हे जुनच आहे। जवळपास जर प्रत्येक व्यायामशाळेत पाहिलं तर 8 ते 9 महिन्याआधी व्यायामशाळेमध्ये सामान देण्यात आलं होतं आणि त्याबाबतचा निधी हा नोव्हेंबर महिन्यात वितरित करण्यात आला। त्यामुळे एकाच सामानासाठी दोनदा निधी वितरित करण्यात आला का अशी शंका आरटीआय कार्यकर्ते संजय गुरव यांनी व्यक्त केली आहे। अधिकाऱ्यांनी यात गौडबंगाल केला की काय, मुंबईकरांच्या कष्टाचा पैसा जातोय कुठे असा सवालही संजय गुरव यांनी यावेळी आता उपस्थित केला आहे। मुंबई महानगरपालिकेमध्ये नुकत्याच निवडणुका पार पडल्यात। जवळपास 3.5 वर्षाहून अधिक काळ जो आहे तो प्रशासकीय कारभार चालला। मात्र या प्रशासकीय कारभारामध्ये अनेक घोटाळे झाल्याचा आरोप सातत्याने केला जातोय आणि तसाच प्रत्यय या एका घटनेतून आता समोर आलेला आहे। लोकशाही मराठीच्या माध्यमातून आणि आरटीआयच्या माध्यमातून माहिती समोर आलेली आहे। आरटीआय ॲक्टिव्हिस्ट संजय गुरव यांनी ही माहिती समोर आणलेली आहे की जे महानगरपालिकेकडून मुंबई महानगरपालिकेत असलेल्या ज्या व्यायामशाळा आहेत या व्यायामशाळेला निधी वितरित केला जातो। कुलाबा परिसरामधल्या जवळपास 16 अशा व्यायामशाळा ज्यांना निधी देण्यात आलेला आहे, मात्र तो निधी त्या मंडळापर्यंत त्या व्यायामशाळेपर्यंत पोहोचलेला नाही आणि तो निधी या अधिकाऱ्यांनी मध्येच गडप केला आहे का असा सवाल आता या माध्यमातून विचारणा केली जाते। कारण हा निधी वितरित झाला याबाबत कोणती माहिती त्या मंडळांना मिळाली नाही आणि आता ज्यावेळेस ही सगळी माहिती समोर आली त्यावेळेस हे सगळे मंडळ पालिका अधिकाऱ्यांना जाऊन भेटतायत आणि आपल्या निधीबाबत आपल्या व्यायामशाळेच्या वाटपाबाबत त्यांना विचारणा करतात, निवेदने देतात। त्यानंतर तातडीने हे महानगरपालिकेचे अधिकारी व्यायाम साहित्य जे आहेत ते त्या मंडळांना देतात। त्यामुळे यामध्ये किती मोठा भ्रष्टाचार आहे हे पुन्हा एकदा सिद्ध होत आहे। एकूणच काय, फक्त कुलाबा परिसरामध्ये जर अशा प्रकारचा गौडबंगाल होत असेल आणि जवळपास 3.5 कोटीहून अधिक रक्कम ही सगळी वितरित केली जात असेल तर संपूर्ण मुंबईमध्ये हा किती मोठा घोटाळा आहे हे आता प्रश्न सातत्याने विचारले जात आहेत। उमेश करंजकर, लोकशाही मराठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।